नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. शारंगधर सुखसारकवटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हर्ब्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा वाद हा विठ्ठलाशी नसून आजूबाजूच्या बडव्यांशी आहे असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि त्यानंतर 20 वर्षांनी कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंसोबत युती करत महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे आयामही त्यांनीच दिले. जे चित्र पाहण्याची आशा ठाकरे प्रेमी आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसानं सोडून दिली होती, ते चित्र 5 जुलै रोजी उभ्या महाराष्ट्रानं डोळे भरून पाहिलं. मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. मधल्या 20 वर्षांच्या काळामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. टीकाटिप्पणी झाली आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेनं अनेक चढउतार पाहिलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते एका नव्या राजकीय वळणावरती उभे आहेत. महापालिकांच्या या रणसंग्रामामध्ये ठाकरे बंधू एकत्र मैदानात आहेत. खरं पाहायला गेलं तर मराठी हृदय सम्राट ते हिंदू जननायक असा राज ठाकरेंच्या राजकीय प्रवासाचा एक ग्राफ आपल्याला दिसतो. रजा अकादमीच्या मोर्चाला उत्तर, दुकानांवरच्या मराठी पाट्या, मशिदींवरचे भोंगे या आणि अशा अनेक विविध मुद्द्यांवरती राज ठाकरेंनी रान उठवलं. पण हे सगळं करत असतानाच महाराष्ट्रातला एक बहुश्रुत राजकारणी नेता असा स्वतःचा ठसाही त्यांनी उमटवला. तरुण पिढीनं राजकारणात यायला पाहिजे हे सांगत असतानाच याच पिढीनं भरपूर वाचलं पाहिजे, चांगलं पाहिलं पाहिजे यासाठीही ते आग्रही असतात. पार्टी विथ डिफरन्स आपण अनेकदा ऐकलंय, पण राज ठाकरे नेता विथ डिफरन्स आहे. या महानगरपालिकांच्या रणसंग्रामात राज ठाकरेंच्या भात्यामध्ये कोणते नवे बाण आहेत ज्यातून ते महापालिकेचा लक्षवेध घेणार आहेत, कट्ट्यावर जाणून घेऊया. राज ठाकरेजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. राजजी, या मुलाखतीच्या सुरुवातीचा प्रश्न अर्थात जो प्रज्ञानं आत्ता केला की महापालिकेच्या आता म्हणजे मतदानाला जेमतेम 5-6 दिवस उरलेले आहेत. तुम्हाला जे निवडणुकीचं वातावरण जे महाराष्ट्राला अपेक्षित होतं त्या पद्धतीचं वातावरण तापलं आहे असं तुम्हाला वाटतं का? या निवडणुकीला म्हणजे सुरुवात होताना तुम्ही ज्या पद्धतीनं निवडणूक पुढं जाईल असं गृहीत धरलं होतं त्याच पद्धतीनं ते सगळं सध्याचं घडतं आहे का तुमच्या अपेक्षेपेक्षा काही कमी जास्त होताना दिसतंय? एक तर पहिली गोष्ट म्हणजे वेळ फार कमी मिळाला या निवडणुकीला. त्यांनी मला सर्वसाधारणपणे एक जे आम्ही ऐकत होतो किंवा तुम्ही पण ऐकत होतात की एक 25, 27, 28 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि अचानक मुख्यमंत्र्यांचा दावोसचा दौरा ठरला आणि लगेच 15 तारखेला निवडणुका घ्यायच्या ठरल्या. आता मला मुळात पहिला प्रश्न पडतो की हा कॉन्फिडन्स येतो कुठून की 15 तारखेला निवडणुका, 16 तारखेला मतदान आणि 17-18 तारखेला कुठेतरी ते दावोसला जाणार आहेत. म्हणजे मॅच फिक्स करून निवडणुका आहेत का काय आहेत हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. नाहीतर अशा प्रकारची गोष्ट मला अनाकलनीय आहे की तुमचा दावोसचा दौरा ठरतो आणि त्याच्या अगोदर तुम्ही निवडणुका घेत आहे. म्हणजे हा कुठचा कॉन्फिडन्स आहे? त्याच्यामुळे एक तर निवडणुकांना वेळ कमी मिळाला प्रचार आणि ह्या सगळ्या गोष्टीला. एक तर आपण बघितलं पाहिजे की साधारणपणे इयर एंडिंग म्हणजे ज्याला आपण 31 डिसेंबर वगैरे म्हणतो, लोक बाहेर असतात. 3-4 तारखेला वगैरे साधारणपणे परततात किंवा ज्याचं काम सुरू होतं. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं तर साधारणपणे एक 5 ते 15 पण नाहीच, 13 असा एक 8 दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्ही इतक्या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका तुम्ही लावताय. म्हणजे विरोधी पक्षाला वेळच द्यायचा नाही आणि तुम्हाला तारखा माहिती असतात, त्याच्यामुळे तुम्ही अगोदर या सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या. हे काही योग्य निवडणुका होतात असं मला दिसत नाही. असं की सुप्रीम कोर्ट आणि दुसरी गोष्ट अशी की या आपण जुनं वातावरण आणि नवं वातावरण या सगळ्या याच्यामध्ये बघतो. पूर्वीच्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता आणि हल्ली काय झालं आहे, कुठच्याही गोष्टींचा राग आम्ही रस्त्यावर येऊन व्यक्त करायच्या ऐवजी मोबाईलवरती व्यक्त करतात. त्याच्यामुळे मला लोकांच्या मनात राग आहे, जे चाललं आहे ह्याच्याबद्दल चीड आहे हे निश्चित.
मला असं वाटतं की ते मतदानाच्या दिवशी नाही, पण असं की याचा अर्थ म्हणजे जे तुम्ही बोलताय त्याच्यावरून सरकारनं गाफील ठेवलं आणि तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात ओढलं. हा, पण अशा कधी हां पण मुळामध्ये 31 जानेवारीपर्यंत निवडणुका तुम्ही घ्यायला पाहिजेत हे सुप्रीम कोर्टानं सांगून सुद्धा बराच काळ झाला होता. मग विरोधी पक्ष की त्या 31च्या नाही का नाही लक्षात देत नाही. तुमच्या प्रश्न असा आहे की एकतर तुम्ही आरक्षणाच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे आपण म्हणतो ना मतदारसंघ आरक्षित करणं याच्या याद्याच तुम्ही दिल्या नाहीत. याच्या याद्याच तुम्ही उशिरा देता. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का मतदारांची निवडणूक आयोगाची मतदारांची यादी जी आहे फायनल यादी ही काल आली आहे. म्हणजे ती जी प्रोसेस निवडणूक आयोगाकडनं अगोदर व्हायला पाहिजे. ज्या वेळेला आम्हाला कळतं की जागा कुठची आरक्षित केलेली आहे तोपर्यंत तुम्ही काय तयारी करणार. पण असं आहे की जो लोकांच्या मनामध्ये तुम्ही म्हणता की राग गुस्सा खूप आहे तर त्याच्यासाठी की मग चला निवडणुका अधिकृतपणानं जाहीर होतील तेव्हा होतील पण आपण तोपर्यंत राग उठवू महाराष्ट्रभर फिरू. आमचं काम तर सुरूच होतं या सगळ्या ह्याच्यामध्ये. कसं आहे तुम्हाला जे बाहेरून जसं वाटतं तसं नुसतं ते प्रचार आणि सगळ्या गोष्टी नसतात. आतून बरंच खूप काम असतं. तेही काम आमचं सुरू होतंच ना. पण जोपर्यंत जागा कोणत्या आरक्षित होत आहेत आणि तिथे कोणता उमेदवार टाकायचा हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही म्हणजे साधारणपणे अनेक लोक अनेक दिवस खूप काम करत असतात तिकडे मतदारसंघामध्ये आणि मग एखादं आरक्षण पडल्यावरती तो बाजूलाच होतो. तिथे नवीन माणूस आणायचा हे इतकं सोपं नसतं ना. तो भाग कदाचित असेल तुम्ही म्हणता तसं अवघड असेल पण मुळामध्ये वातावरण निर्मिती 31 जानेवारीच्या दृष्टीनं ते तुम्ही समाधानी आहात का की जे वातावरण झालं त्याच्यात वातावरण पसरलं म्हणजे हे जे वातावरण आहे याच्या जोरावर महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांमध्ये त्याचा फायदा होईल असं तुम्हाला मला 29चं मला माहित नाही. म्हणजे मी खरं तर मी बाकीच्या महानगरपालिकांची दिलगिरीच व्यक्त करतो की त्या सगळ्या ठिकाणी आम्ही तरी पोहोचू शकलो नाही. कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतक्या कमी काळामध्ये तुम्ही साधी गोष्ट लक्षात घ्या ना की तुम्हाला सांगितलंय की जानेवारीमध्ये निवडणुका होणार. आता जानेवारीमध्ये निवडणुका होणार म्हटल्यानंतर त्याची पण धाकधूक सुरू होती की ते होणार नाही होणार अगोदर होणार जरा. कारण काही वेळेला चालू होतं की आता डिसेंबरलाच लागतायत किंवा नंतर लागतील मार्च नंतर. असं वातावरण मुळात इतकी वर्ष तर आम्ही राजकारणामध्ये आहोत असं वातावरण कधीच निवडणुकांचं झालं नाही. ज्या वेळेला निवडणुका असायच्या त्याच वेळेला निवडणुका एक तर आत्ता निवडणुका ज्या होत आहेत त्या जवळपास 6, 7, 8 वर्षानंतर होत आहेत. काही ठिकाणी 10 वर्ष काही ठिकाणी 10 वर्षानंतर होत आहेत. म्हणजे असा निवडणूक पॅटर्नच नाही पाहिलाय कोणी ना. तुम्ही पाहिलाय ना आम्ही पाहिलाय ना कोणीच पाहिलाय. म्हणजे ही काय प्रकारच्या निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षांमध्ये काय चालू आहे हे कळायच्या बाहेर आहे सगळं. नाही पण असं की म्हणजे आता नाशिक हा तुमचा एकेकाळी बालेकिल्ला होता. पुण्यामध्ये मनसेचं मी आत्ता तुमच्या अलायन्सच्या बद्दल बोलत नाही आहे. पुण्यामध्ये तुमची चांगली म्हणजे वातावरण ताकद आणि असं तुमच्या पक्षाला होतं स्थान. तर आत्ता ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही जे काही चालू आहे तुमच्या पक्षाचं किंवा तुमच्या आघाडीचं ते समाधानकारक आहे असं नाही. मी तुम्हाला तेच सांगतो हे मुंबई ठाणा या सगळ्या ठिकाणचं आमचं व्यवस्थित काय झालं. एक तर आरक्षण आणि त्यात हे 4चे प्रभाग हा इतका राजू मी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी इतका गोंधळ आहे ना. आणि ज्यांच्या हातात सत्ता असते ना ते ह्या सगळ्या गोष्टी अगोदरपासून ह्या सगळ्या गोष्टी करतात. ज्यांच्याकडे सत्ता नाही त्यांना कायमचे तुम्ही बेसावत ठेवता. तर या म्हणजे आता साधी गोष्ट आपण 4चे प्रभाग करायची काय गरज आहे. म्हणजे हे खरं तर फॅड काँग्रेसच्या काळात आलं 2चे प्रभाग आणि 4चे प्रभाग. मला कळत नाही की एखाद्या मतदारांनी तिथे जाऊन 4 बटणं का दाबायची आहेत. बरं भारतामध्ये अख्ख्या देशामध्ये अशा प्रकारची सिस्टीम कुठे नाही आहे जी फक्त महाराष्ट्रामध्ये राबवली जाते. 4चे प्रभाग ज्याच्यामध्ये वेगवेगळी माणसं कधीतरी निवडून येतात आणि मग कोणीच काय काम नाही करू शकत. एखादा काम करायला गेला की दुसरा आडकाठी करतोय. म्हणजे तो संपूर्ण प्रभाग म्हणजे ते 4 मतदारसंघ त्याला काही अर्थच उरत नाही. बरं ह्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टात गेलो हायकोर्टात गेलो ते म्हणतात हे निवडणूक आयोगाकडे येतं. निवडणूक आयोग म्हणतं हे राज्य सरकारचा निर्णय. मग ही जी चालढकल आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं मग आम्हाला आरक्षण पण आम्हीच पाडणार 4चे प्रभाग आम्हीच करणार आणि मग सगळं सेट करायचं आणि मग तुम्हाला सांगायचं आता लढा.
म्हणजे ज्या वेळेला एक एक मतदारसंघ होते किंवा दोनचे काय प्रभाग होते बरोबर, त्याला त्यातल्या त्यात तरी सोपं होतं. हे 4च्या प्रभागामध्ये आरक्षण पडल्यानंतर तर इतका मेस, इतका गोंधळ आहे की त्याचं तुम्ही काहीच नाही करू शकत. आता मी साधी गोष्ट सांगतो, आता आमचे अनेक लोक जे म्हणजे चर्चेला बसले होते, चर्चेला बसल्यानंतर तिथे असे अनेक प्रभाग झाले की ते इतके सगळं विस्कळीत होतं की ते उभे नाही राहू शकले काही महत्त्वाची माणसं. म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं ना की तुम्ही निवडणुकांना, तुम्ही विरोधी पक्षांना सामोरे जा म्हणून सांगताय, तुम्ही अगोदर सगळ्या गोष्टी सेट करायच्या. म्हणजे आता परवा दिवशी तर त्या एक 4-5 दिवसापूर्वी ते कोणी फार चालवलं नाही ते, पण अजित पवार स्वतः म्हणाले की आमच्या लोकांना सांगितलं गेलं की आमच्याकडे या, आमच्या पक्षात या, म्हणजे भाजपमध्ये या. 2,500 मतं आम्ही ऑलरेडी मशीनमध्ये भरलेली आहेत. आता कुठं बोलले हे? ते आता पिंपरी चिंचवडला 2,500 मतं आम्ही भरलेली आहेत. माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा. म्हणजे सत्तेमधला एक भाग जो आता ह्यांच्यापासून वेगळा निवडणूक लढवतोय, आत्ता ह्या महानगरपालिकांच्या निवडणुकीला, इतका जबाबदार माणूस उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा अशा प्रकारचं स्टेटमेंट करतो की मशीनमध्ये 2,500 मतं भरलेली आहेत. म्हणजे आम्ही काय समजायचं मला जरा सांगा. प्रश्न असा आहे ना की या सगळ्या ह्याच्यामध्ये जिंकण्या हरण्याचा विषय नाही आहे राजू, ही फेअर इलेक्शन नाही आहे, एवढं फक्त आम्हाला सांगायचं आहे. असो, एक प्रश्न असा ह्याला जोडूनच की जेव्हा ही प्रोसेस सुरू होते तेव्हा प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला ऑब्जेक्शन सजेशन्स देण्याचा अधिकार असतो आणि नसेल तर तुम्ही कोर्टातही जाऊ शकता. तर ती प्रोसेस तुम्ही फॉलो करू शकता. सगळ्या गोष्टी केल्या हो, तुम्ही बघत होतात ना इतके दिवस, सगळ्या गोष्टी केल्या. आता साधी गोष्ट, आम्ही त्या निवडणूक आयोगाला भेटलो, केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटले. केंद्रीय निवडणूक आयोग म्हणतं की हे आमच्याकडे येत नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, ते राज्याचा अधिकार आहे. तरी मला एक प्रश्न हा आहे आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्या मराठी माणसांच्या मनात असेल, जेव्हा नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुका आता झाल्या, त्याच्यामध्ये ना त्याच्याही तुम्ही मनसे म्हणून किंवा तुमची आघाडी म्हणून तुम्ही काही फार त्याच्यामध्ये उतरलेले दिसला नाहीत. ह्या निवडणुकीमध्येही आता 5च दिवस उरलेत, पण असा काही म्हणजे सभा किंवा असे तुम्ही जॉईंटली फिरताय असं आत्ताच्या घडीपर्यंत तरी दिसलेलं नाही. तर ह्याची गरज आता उरलेली नाही असं तुम्हाला वाटायला लागलंय का? EVM मुळे होणारच आहे असं तुम्ही आत्ताच मनात आमच्या सगळ्या आत्ता मतदारसंघाच्या भेटी सुरू आहेत आणि उद्यापासून सभा सुरू होतील. पण तुम्हाला असं म्हणजे ज्या छोट्या छोट्या सभा किंवा म्हणजे 29ला तर तुम्ही सोडूनच दिले, म्हणजे 29 महापालिकांमधल्या लोकांनी तुम्हाला टीव्हीवर बघून मतदान द्यावं अशी अपेक्षा आहे. नाही, प्रश्न आम्ही मगाशीच तुम्हाला सांगितलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही एकतर त्या ठिकाणी पैशाने काही करू शकत नाही. तुम्ही आत्ता झालेल्या नगरपालिका आणि सगळ्या निवडणुका तुम्ही पाहिल्यात कशा प्रकारच्या निवडणुका होत आहेत त्या. मी तर खरं तर या निवडणुकांच्या अगोदरच सांगितलं होतं निवडणुकांवरती बहिष्कार टाका. या असल्या निवडणुका काय लढवणार अर्थ आहे? मी 2017ला पण हेच सांगत होतो या सगळ्या लोकांना की अशा प्रकारच्या जर निवडणुका होणार असतील तर काय त्या निवडणुकांना अर्थ तरी उरतो का? आता 60 ठिकाणी 70 ठिकाणी ते काय अर्ज मागे घेतले, ही कुठची निवडणूक आहे? पण असं आहे की लोक प्रलोभनांना बळी पडले, हे पण त्याच्या मागचं कारण आहे ना, जर असेल तर. अहो, मग मी तेच सांगतो ना, प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या प्रकारच्या अमाऊंट आत्ता कानावरती येत आहेत, कळलं का, त्या अमाऊंटवरती जर समजा तुम्ही बघितलं की ज्या माणसाने स्वप्न पाहिलेलं असतं एक 25 लाखाचं आणि 30 लाखाचं आणि काय 50 लाखाचं, त्याला जर 5-5 कोटी आणि 10-10 कोटी जर मिळायला लागले, काय होणार आहे मला जरा सांगा. पण मग राजसाहेब 16 तारखेला जो निकाल आहे त्या दिवशी काय होईल असं वाटतं? तुम्ही काय पुढच्या 4 दिवसात आवाहन करणार? मी काय आता ह्याच्यातलं ज्योतिषी नाही आहे. आमच्याकडनं ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, जे काही तयारी करायची, जे काही करायचे ते आता आम्ही करतो आहोत, केलेलं आहे, करणार आहोत. मुद्दा असा की आत्ता तुम्ही जे काही फोकस आहे तो मुंबईवर आहे. मुंबईवरच फोकस देऊन तुम्ही काम करताय का नाशिक जे तुमचं स्वप्नातलं काही अंशी जे सक्सेसफुल झालं होतं त्याच्याही बद्दल तुम्ही काय विचार करताय? काय होतं राजू, या सगळ्या ह्याच्यामध्ये आत्ता बघितलं ना, ज्या वेळेला मी नाशिकमध्ये ज्यावेळेला निवडणूक लढवली त्यावेळेला मी एकट्याने निवडणूक लढवली होती. आता हे सगळ्या युत्या, आघाड्या, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये मी परत मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 4चे प्रभाग आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी विस्कटलेल्या,
परंतु ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं त्यांच्याशीही बोलणं झालं की जे मी स्वप्न नाशिकमध्ये जे पाहिलं आणि जे काही मी तिथे ज्या गोष्टी केल्या करून दाखवले त्या मला मेंटेन करणं आणि त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी ॲड करणं हे मला असं वाटतं पुढचा आमचा तो सगळा टप्पा असेल. आणि त्याच्यासाठी म्हणून मी नाशिकमध्ये आज फोकस आम्ही करतो आहोत. कल्याण डोंबिवलीला देखील मला खरं तर कल्याण डोंबिवली या शहरांची अवस्था जर समजा पाहिली खास करून डोंबिवलीची, तर ते शहरही चांगलं करण्यासारखं आहे. परंतु अशा प्रकारच्या निवडणुका ज्यावेळेला होतात, अशा प्रकारची ज्यावेळेला काय म्हणतो तुम्ही मतदारांचा अधिकारच तुम्ही ज्यावेळेला काढून घेता, त्यावेळेला कशा निवडणुका चालल्यात काय. पण हे तुमचं जे बोलणं आहे हे म्हणजे बघून जर तुम्हाला म्हणजे तुमचा जो मतदार आहे तो आणखीन उदास व्हावा असं तुमचं आता नाही, माझा उदास होण्याचा नाही आहे. मी हे उदास होण्याचा काय उदास झालेलाच आहे तो अख्ख्या महाराष्ट्रावर. पण असं आहे की मग तुम्ही त्यांना उभं केलं पाहिजे म्हणूनच तर आम्ही लढतोय. नाही तर मग आम्ही सांगितलं असतं आम्ही निवडणुका लढवत नाही. असं आहे की तुमच्या पक्षानं तुम्ही कमी जागा घेतल्या असं आणि त्याच्याबद्दल बरेच जण नाराज वगैरे झाले. तुम्ही कसं बघताय त्याच्याकडे? काही नाही, मला असं वाटतं की आत्ता काय अचीव करायचं आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्ही कमी जागा मिळाल्या, जास्ती जागा मिळाल्या याच्यावरती मी आत्ता जातच नाही. पण मग आता मुळामध्ये काय अचीव करायचं तुम्हाला? तुम्ही काय आता काय स्वप्न दाखवताय? मला सगळ्यात बघा, मी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर समजा बघितलं असेल की हे तुम्ही 2 भाऊ एकत्र आले वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींची प्रोसेस जी सुरू झाली, मराठी किंवा मुंबईवरती या सगळ्यांचं लक्ष आहे किंवा मुंबईवरती ज्या प्रकारचं काय म्हणतो त्याला जे जुनं संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेचं तेव्हापासूनचे स्वप्न, हे मला ते खूप जवळ आणतात असं मला चित्र आत्ता दिसायला लागलं. जे गेले मी अनेक वर्ष मी याच्यावरती मी बोलतोय. माझी याच्यावरची भाषणं आहेत, त्याच्यावरची मी अनेकदा सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी. यातला सगळ्यात जो अगदी त्यांनी ज्याला चाचपडून पाहणं ज्याला म्हणतो आपण, या चाचपडून पाहण्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता म्हणजे हिंदी सक्तीचा. की त्यांनी फक्त एक चाचपडून पाहिलं, मराठी माणूस जागा होतोय का किंवा चिडतोय का, रागावतोय का की थंड बसतोय. आणि ते चाचपडून पाहणं त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही भूमिका घेतली त्याच्या वेळेनंतर उद्धव पण तीच भूमिका घेऊन आलं. मला असं वाटतं की त्यावेळेला तो सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि त्याच्यातनं ही सगळी पुढची प्रोसेस सगळी सुरू झाली. मुंबईमधला काय डेव्हलपमेंटच्या गोष्टी या होतीलच, परंतु मुंबई ही मराठी माणसाच्या हातात राहणं, मराठी माणसाच्या ताब्यात राहणं हे सर्वात जास्ती महत्त्वाची गोष्ट ही मला आज दिसते. तुम्ही म्हणाल मुंबई का? मुंबई ही म्हणजे एक स्टेट विदिन स्टेट आहे. कळलं का? मुंबई एवढं मोठं शहर आत्ता तरी तुम्हाला दिसणार नाही. आणि त्याच्यावरती आज अनेक वर्ष आज मराठी माणसाची जी ज्याला काय म्हणतो मराठी माणसाच्या हातामध्ये जी गोष्ट आहे, आज मला जे चित्र दिसतंय किंवा मी जे आत्ता मी हे मांडणार आहे माझ्या सभेमधनं, मी आत्ता काही इथे मांडत नाही आहे, सभेमधनं मांडीन त्यावेळेला त्याची व्हिज्युअल्स पण असतील आणि इतर गोष्टी सगळ्या असतील, ते तुम्हाला दिसेलच. पण हे मला साधारणपणे 24 आणि 25 याच्या दरम्यान मला एक व्यक्ती भेटली आणि त्यांनी मला काय गोष्टी मला दाखवल्या. मी हबकलो ते बघून. म्हणजे ज्या प्रकारचं प्लॅनिंग, ज्या प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत आणि त्याच्यानंतर आत्ता 24 आणि 25 म्हणजे मला आपल्याला सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की हे सगळं उशीर का होत आहे, निवडणुकांना उशीर का होतोय या सगळ्या याच्यामध्ये. तर प्रशासकामार्फत काही गोष्टी ज्या करून घ्यायच्या होत्या की ज्याच्यामध्ये निवडणुका झाल्या असत्या आणि इतर पक्ष जर सत्तेवरती आले तर त्यांचा आपल्याला त्रास होईल, या सगळ्या गोष्टी करून घ्यायला. हे 2024 आणि 25मध्ये ज्या घडल्या गोष्टी ज्या मी तुम्हाला दाखवणार आहे, मला असं वाटतं की त्या जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळेला मी काय म्हणतोय हे तुम्हाला नक्की त्याचा अंदाज येईल. यांचा ही सगळा जो फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन जर समजा तुम्ही बघितलं तर हे MMR रिजनवरती आहे. आणि ह्याबद्दलची गोष्ट मी त्या दिवशी माझ्या 2 सभांमधनं पण मी ही उद्धृत केली होती, सांगितली होती. म्हणजे त्यातलं एक अगदीच तुम्हाला छोटं उदाहरण द्यायचं झालं तर म्हणून मी तुम्हाला सांगतोय, त्याच्यावरती तुमचे काउंटर असतील की हे तुम्हाला कुठून कळलं आणि काय कळलं वगैरे वगैरे तुम्ही बघा. परंतु मला असं वाटतं तुम्ही मराठी म्हणून तुम्ही पण नीट समजून घेणं गरजेचं आहे. वाढवण बंदर होत होतं इथपर्यंत मी समजू शकत होतो की ते बंदर होतं, एक नवीन महाराष्ट्रामध्ये बंदर येतं. वाढवण बंदराच्या बाजूला आता एअरपोर्ट येतोय. हे आत्ता नव्याने आलं की आता तिकडे लँड रेक्लेम करून तिकडे आता नव्याने विमानतळ येते.
मग ज्यावेळेला मला प्रश्न पडला हे विमानतळ कशासाठी येत आहे, तर इथून मुंबईचा सगळा कार्गोचा सगळा भाग हा सगळा तिकडे हलवणार आणि नवी मुंबई विमानतळ बांधले तिकडे इकडूनचा सगळा डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल हळूहळू हळूहळू शिफ्ट करणार. काही गोष्टी त्यांनी शिफ्ट करायला सुरुवात पण केली, ज्यातनं माझ्या ज्या काही गोष्टी निदर्शनास आल्या त्या. म्हणजे कार्गो तिकडे गेला, डोमेस्टिक इंटरनॅशनल नवी मुंबईला गेलं आणि आत्ता हा प्लॉट ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्या नाव दिलं आहे ते आहे अदानी. वाढवण बंदर अदानी, तिकडचं विमानतळ अदानी, मुंबईचं विमानतळ अदानी, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अदानी. हा प्लॉट जो आता धारावीला लागून पुढे आता कलिना वगैरे असा तो जोडला जातो सगळा, बरोबर आहे. धारावी दिलाय अदानी. तो जो प्लॉट तुम्ही जर गुगलवरती नीट पाहिलात तर साधारणपणे 50 ते 60 शिवाजी पार्क मैदानं बसतील. उद्या तो प्लॉट विकायला काढणार, म्हणजे जो मध्यात आहे तो. आणि ह्या ज्या जागा आत्ता मी तुम्हाला सांगतोय, ह्या आत्ता मुंबई आणि तुम्हाला मुंबई आणि या MMR रिजन आणि या सगळ्या याच्यामध्ये ते मी तुम्हाला दाखवीनच त्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला असं वाटतं की हे एअरपोर्ट बंद करून तिथं तो प्लॉट विकून टाकतील, हा एअरपोर्ट आपला बंद होईल असं तुम्हाला सिरियसली वाटतं? 100% असा एवढा मोठा एअरपोर्ट बंद करतील आणि सगळं शिफ्ट करणार ना. तुम्हाला काय कळणार आहे ते? नाही, पण असं आहे की तुमचं एकदा जाणंच तिथे नवी मुंबईला सुरू झालं ना एकदा, की तुमचं दुर्लक्षच होणार आहे त्याच्याकडे. नाही, आपली एकूण म्हणजे विमान वाहतुकीची एकूणच त्याचं वाढतं प्रमाण लक्षात एक मिनिट, घेत. मी तुम्हाला तर तेच सांगतो ना. मी आता सांगितलंय ना, न हो आपण अशा आशा धरूया, होऊ नये अशी आपण अपेक्षा धरूया. मी तुम्हाला मोठा प्लॅन काय तो फक्त तुमच्या समोर मांडला, म्हणजे तुम्हाला काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल. मी काय अंदाज तुम्हाला येईल या गोष्टींचा की एक्झॅक्टली काय चालू आहे. आणि हे मी तुम्हाला MMR रिजन, तुम्हाला आठवत असेल मी बुलेट ट्रेनला विरोध केला होता, बरोबर आहे. आज बुलेट ट्रेन जाते कुठून? ती मुंबई, थोडा बहुत ठाणा आणि मग पालघर, बरोबर. आज वाढवण बंदर, वाढवण एअरपोर्ट, ही तुमची बुलेट ट्रेन. तो सगळा नीट तुम्ही भूगोल बघा अख्खा. हे मी आज पहिल्यांदा नाही बोलत आहे मी तुमच्यासमोर, मी याच्या अगोदरही बोललेलो आहे की ह्यांचा काय प्लॅन सुरू आहे. एक तुम्हाला मी जुनं भाषण, मला असं वाटतं मी एकदा नरेंद्र मोदींचं तुम्हाला शिवाजी पार्क मैदानाचं दाखवलं होतं मला असं वाटतं. आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले होते की मुंबईचा DNA हा गुजरातला मिळतो, हा पुण्याला बिण्याला मिळत नाही. पुण्याला जाऊन तुम्ही काय कराल? आणि हे याचा जर समजा तुम्ही खूप खोलात जर गेलो आपण, तर त्याचा सगळ्याचा खोलात गेल्यानंतर तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र चळवळ सगळी दिसेल की त्यावेळेला आपण विरोध करणारे हे मुंबईमधले सगळे व्यापारी होते गुजराती. पण म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणताय की जर मुंबईला म्हणजे इतर पक्षांच्या नेते जरी ते मराठी असले तरी त्यांच्या हातात मुंबई मराठी सुरक्षित नाही, फक्त तुमच्या ठाकरेंच्या हातात सुरक्षित आहे असं तुम्ही हो, म्हणताय. याचं कारण आमच्या वरती कोण नाहीये. पण इतकी वर्ष तर ठाकरे आहेतच ना, मग जे काय व्हायचं ते होतं. नाही, मी तुमच्या लक्षात येत नाही हो. प्रश्न असा आहे की मुंबई हा केंद्राचा विषय ना राजू. आता तुम्हाला माहितीच नाही असे प्रश्न तुम्ही मला विचारू नका. मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव हा काँग्रेसवाल्यांपासून आहे. तो इलेक्शनच्या वेळेला जास्त नाही, इलेक्शनच्या वेळेला पासून नाहीये. मी हे इलेक्शनच्या साठी नाही बोलत आहे, मी ह्याच्या अगोदरही बोललोय, इलेक्शन लागायच्या अगोदरही पण बोललोय मी. थोडक्यात असा डाव आहे असं 100% हे चालू आहे. आणि ह्यातला प्रॉब्लेम असा आहे की उद्या जरी समजा देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे इतर कोणी सहकारी असतील, इतर महाराष्ट्रातील नेते असतील, शेवटी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ही बसवलेली माणसं आहेत, ही बसलेली माणसं नाही आहेत. वरून जे सांगणार त्याच्यावरती ह्यांना सह्या करायच्या आहेत. अदरवाईज मला सांगा, आता हे डम्पिंग ग्राउंड गेलं तुमचं देवनारचं, तेही अदानीला दिलं. हे द्यायचं आहे, इथे सही करा. पण ते तर असं आहे की ते तर राज्याचा विषय झाला ना. महापालिकेमध्ये आता इलेक्शन तर महापालिकेचे तेच सांगतो. आता ह्यांचे जे पुढच्या ज्या या मुंबई रिजन, ठाणे रिजन याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत, याच्यावरती महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय तुम्हाला ह्या गोष्टी नाही करता येत. महानगरपालिकाच ह्या गोष्टींना अटकाव करू शकतं आणि थांबवू शकतं. नुसतंच केंद्र आणि राज्य नाही ह्याचा निर्णय करू शकत.
म्हणजे उद्या महानगरपालिकेमध्ये जर समजा उद्या आम्ही आहोत आणि असा जर राज्य सरकारने समजा उद्या निर्णय घ्यायचा ठरवला, महानगरपालिका नाही म्हणून सांगू शकते, आम्ही नाही म्हणून सांगू शकतो. साहेब थोडक्यात तुम्ही म्हणताय की हा TDRचा खेळ चालू आहे मुंबईमध्ये. TDRचं तर म्हणजे हो ते टाटा बिर्ला ह्यांना हयात गेली हो एवढे पैसे कमवायला. म्हणजे आता ह्याच्या पुढे समजा तुम्ही नुसता धारावीचा TDR जर समजा काढला, त्यातनं प्रॉफिटच मला असं वाटतं अदानींना 4-1 लाख कोटीचा आहे सरकारचा सोडून. पण हाच प्रश्न काल आणि त्याच्यावरचा TDR याच्या पुढे पण लोकांना त्यांच्याकडनं घ्यायला लागणार अदानीकडनं. म्हणजे मुंबईमधला TDR, मुंबईमध्ये लोकांनी काय करायचं याचा TDR आता अदानीकडनं घ्यायचा. पण हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना काल विचारला. त्यांनी शपथ घेऊन सांगितलं की मुंबईला शपथ घेऊन तुमच्या चॅनलवरती शपथ घेऊन त्यांनी अजित पवारला पण घेणार नाही म्हणून सांगितलं होतं. पण ते ग्वाही देत आहेत काय बोलताय की तुम्ही? मुंबई महाराष्ट्राहून वेगळी होणार नाही. त्यांची शपथ मला सांगू नका. म्हणजे तुमची मुलाखत जी आली त्याच्यामध्ये तुम्ही भ्रष्टाचाराबद्दल फडणवीसांनी बोलावं नाही असं तुम्ही काल त्या मुलाखतीमध्ये म्हणालात. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की भ्रष्टाचार मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष हे ठाकरेंनी केलं. मला साधी गोष्ट सांगा. 25 वर्ष समजा ह्यांनी केलं तुम्ही होतात ना सत्तेत. ते म्हणतात आम्ही वॉच डॉग वा वा वॉच डॉग. आमच्याकडे काहीच नव्हतं. स्टँडिंग कमिटी नव्हती, मेयर नव्हता, आमचा डेप्युटी मेयर होता. 6 मेयर झाले. 6 मेयर. पण बीजेपीचं कुठं झालं? भारतीय जनता पक्ष सॉरी मेयर नाही उपमहापौर 6 उपमहापौर झाले त्यांचे. Authority नव्हती. कशाला घेतलं उपमहापौर पद? कशासाठी घेतलं तुम्ही? जर वॉचडॉग होतात तर राहायचं होतं ना बाहेर. ते तरी पद का घेतलं तुम्ही? तुम्ही ही गोष्ट सांगूच नका. तुम्ही त्याच्यामध्ये सामील होतात ना. तुम्ही त्या गोष्टींची उत्तर तुम्ही द्या. पण असं आहे की त्याचा अर्थ कुणी आता भ्रष्टाचाराबद्दल कुणी कोणाबद्दल बोलावं? मी परत जे एकमेकांवर आरोप करत होते म्हणूनच सांगतो ना. आता त्यांनी बोलूच नाही. ते म्हणतील तुम्ही पण बोलू नये, कारण तुम्ही पण त्यावेळेला बोलत होता. आता तुम्ही यांच्यावर माझा विषयच वेगळा आहे. कळलं का? हे प्रश्न तुम्ही बाकीच्यांना विचारा, मला नका विचारू तुम्ही. माझा काही संबंध नाही लोकांशी. मी कधी यांच्याबरोबर कुठे युतीत नव्हतो, कुठे नव्हतो मी. आरोप करत होता. आता युतीत गेलात ना. प्रश्न एक मिनिट, प्रश्न युतीचा नाहीये. प्रश्न मी काय बाकीच्यांची ओझी फक्त घेत नाही अंगावरती. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय जनता पक्ष होताच ना बरोबर. महाराष्ट्रामधल्या सत्तेमध्ये देखील भारतीय जनता पक्ष बरोबर होताच ना. कोण कोणावरती आरोप करतंय? आता तुम्ही म्हणणार की बाबा उद्धव ठाकरे काय ते काँग्रेस बरोबर आणि ह्यांच्याबरोबर गेले, कोणत्या राष्ट्रवादी बरोबर. पहिला शपथविधी कोणी केला? पहाटे जाऊन शपथविधी कोणी केला? म्हणजे पहिले राष्ट्रवादी बरोबर कोणी गेलं? कशाला या गोष्टी तुम्ही बोलताय? 2 ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी मग याच युतीकडनं तुम्हालाही ऑफर्स आल्याच असतील ना? बोलणं झालं होतं, गुप्त बैठका होत होत्या. नाही या युतीबद्दल काही चर्चा नव्हती. म्हणजे देवेंद्र फडणवीसांशी जेव्हा तुमच्या भेटी बघा, तुम्ही एक पहिली गोष्ट लक्षात घ्या. माझे मैत्रीपूर्ण संबंध फडणवीसांशी आहेत ह्याच्या अगोदरपासूनचे आहेत. एकनाथ शिंदे. आता मग जर समजा मैत्रीपूर्ण संबंध असते ना तर मी कडाडून विरोध हिंदीला नसता केला. मी अंगावरती नसतो गेलो. ज्या वेळेला मुंबईचा महाराष्ट्राचा विषय येतो मी त्यावेळेला ह्या गोष्टी बघत नाही. तुम्हाला आठवत असेल तर माझे आणि सलमान खानचे पण बरेच संबंध आहेत, चांगले संबंध आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ज्या वेळेला ह्या गोष्टीमध्ये सलमान खान ज्यावेळेला आला त्यावेळेला मी सलमान खानच्या पण अंगावर गेलो होतो ना. हो. मी त्या गोष्टी नाही पाहत त्यावेळेला. तुम्ही असं म्हणता की केंद्राला मुंबई केंद्रशासित करायचे, तो त्यांचा केंद्र डाव आहे. शासित नाही करायचे, गुजरातला मिळवायची आहे ती. अच्छा, पण असं आहे की जर अच्छा, आता केंद्राची केंद्रशासित नाही म्हणत. आता तुम्ही म्हणता गुजरातला मग मी मिळवून. मगापासून भूगोल नाही काय नाही सांग- नाही, केंद्रशासितच बोलताय तुम्ही मगाशी. नाही हो, मी DNA आहे असं नाही हो. तुम्ही त्याच्या म्हणाला. अगोदरचा मी भूगोल काय सांगितलं तुम्हाला? नाही, भूगोलामध्ये हे नाही सांगितलं की तुम्हाला अशी आता भीती वाटते की मुंबईला हो असं जोडतील. गुजरातलाच मिळवायची आहे. म्हणून तर मी हा भूगोल सांगितला ना जो तुम्हाला. ही सगळी जमीन जी सांगितली ना, हा MMR रिजन जो सांगितला ना, तो मुंबईपर्यंत मुंबईला पोचायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला ठाणा पालघर हातात पाहिजे. तर तुम्हाला आता अशी भीती वाटते की ठाणं पालघर मुंबई गुजरातला जोडतील. त्याच्यासाठीच तर बोलतोय मी. हे नुसतं केंद्रशासित करण्याचं नाही चालू आहे. कदाचित पहिलं पाऊल ते अशा प्रकारचा टाकायचा प्रयत्न करतील. ते आता त्यांना झेपणार नाही, तो भाग वेगळा. माझा प्रश्न म्हणजे हे तसा आहे त्यांच्या मनात चाललंय असं तुम्हाला वाटतंय? की जर त्यांचा असा खरंच काही डाव असेल तर त्याची पायाभरणी कशी होते? म्हणजे तुम्ही जे सगळं सांगताय आता की अशा पद्धतीने वाढवण बंदर वगैरे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक छोटीशी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे हिरे असतात,
सोनं असतं, चांदी असते, मोती असतात, माणिक असतात, हल्ली ड्रग्स पण असतात. म्हणजे मी महागडं काय काय आहे, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या आहेत ना जगातल्या, ह्या सगळ्या सोडून जमीन आहे ना, या एकाच गोष्टीला रिअल इस्टेट म्हणतात. कळलं का? तुम्ही हिऱ्याला रिअल इस्टेट नाही म्हणत, तुम्ही सोन्याला रिअल इस्टेट नाही म्हणत, तुम्ही जमिनीला रिअल इस्टेट म्हणता. ज्यावेळेला तुमच्या पायाखालची जमीन ज्यावेळेला जायला लागते ना, त्यावेळेला जरा थोडासा तुमचे अँटिना ऑन असले पाहिजेत, जागे झाले पाहिजेत की हे काय चाललंय. की ज्या वेळेला इतक्या मोठमोठ्या प्रमाणावरती ज्या वेळेला तुमच्या भागातल्या ज्या वेळेला जमिनी जायला लागतात, त्या कोण घेते, कशासाठी घेते, काय चाललंय. आणि मला असं वाटतं ह्याचं भान जर समजा, म्हणजे मी आज मराठी समाज, या मराठी समाजाने माझी कळकळीची विनंती आहे, बेसावध राहू नये. मी काय हे तुम्हाला आत्ता जे मी तुम्हाला सांगतोय अख्खा जो सगळा प्लॅन, हे काय मी परवा घडणार असं नाही आहे, परंतु ते स्टेप बाय स्टेप जे घडतंय याला आडकाठी फक्त महानगरपालिका आणू शकतात. नाही, पण त्याच्यामध्ये ना एक म्हणजे जो आता तुमच्याबद्दलचा सगळ्यात मोठा आक्षेप जो आहे तो हा आहे की हे जर सगळं आहे तुमच्या भूमिका, की मराठी माणसाच्याबद्दल तुम्ही पहिल्या दिवसापासून पक्ष स्थापन झाल्याच्या बोलता, याच्याबद्दल शंका नाही. तुम्ही हिंदुत्वाच्याबद्दल बोलता, याच्याबद्दल शंका नाही. पण पक्षीय राजकीय भूमिका ज्या तुमच्या आहेत त्याच्यामध्ये इतके 360 अंशामध्ये फरक झालेत की आत्ता तुम्ही हे बोलताय, हे काय आज झालेलं आहे का? तरी तुम्ही लोकसभेला पाठिंबा दिला होता. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं तुमचं भाजपच्या बद्दल एकदा पाठिंबा, एकदा इतकं टोकाचा विरोध. पूर्ण ऐका. हे जे आहे ना, हे काय लॉजिक आहे त्याला? या सगळ्या गोष्टींमध्ये मला ज्या काही गोष्टी त्यांच्याकडनं हव्या होत्या त्यातली एक, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, मी 4ही गोष्टी बोललो होतो. त्याच्यानंतर मी ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या महाराष्ट्राबद्दलच्या किंवा काही, याही त्यांच्या कानावरती घातल्या होत्या. मी मगाशी तुम्हाला स्पेसिफिक बोललो की 24 ते 25 या दरम्यान ते सगळं बाहेर आलं. त्याच्या आधी काय शिजत होतं कोणालाच काय कळलं नाही. बुलेट ट्रेन आधीपासून आहे, वाढवण बंदर आधीपासून बुलेट आहे. ट्रेनचं तर फक्त एक नवीन आलं विमानतळ तिकडे करू, बाकी तर सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही पाठिंबा दिला ते तेव्हा सांगतो, बुलेट ट्रेन हे मी विरोध करतच होतो, बरोबर आहे. पण बाकीच्या ज्या मी गोष्टी मी तुम्हाला मांडीन त्याला बघा ना तुम्ही, मी ज्यावेळेला तुम्हाला सांगेन हे ते कधी, बरं त्याच्यामध्ये डेट्स आहेत ना, म्हणजे साल पण टाकणार आहे मी त्याच्यात की हे कधी कधी कुठच्या गोष्टी झाल्या आहेत. मी असं नाही सांगत आहे की अगोदर झाल्या तरी मला आत्ता कळले. प्रश्न असा आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दलच्या माझ्या काही भूमिका काही आहेत, ज्या विरोधातल्या आहेत त्या आहेत, त्या बदलणार पण नाहीत. माझं एवढंच फक्त म्हणणं आहे, मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या फक्त तुम्ही नादी लागू नका. बाकी तुम्हाला काय राज्य चालवायचं राज्य चालवा. मुद्दा कोणाला तुम्हाला कोणाला तरी आंदण द्यायचं आहे या सगळ्या गोष्टी, आणि ह्याच्यातनं या सगळ्या गोष्टी संपवायच्या आहेत. काय होतं राजीव, या सगळ्या गोष्टींकडे आपण पाहत असतो, आपण एक काय म्हणू त्याला बोळसटपणाने पण पाहत असतो. पण ज्यावेळेला रियालिटी ज्यावेळेला समोर येते, ती रियालिटी समोर आल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की हे आपण जो विचार करतो हे खरंच काय त्या पद्धतीने चाललंय का. आणि ज्यावेळेला तुम्हाला काय होतं, चित्र हे असं स्पष्ट होत नाही, त्याचे डॉट्स जोडायला लागतात. ते डॉट्स ज्यावेळेला जोडले गेले, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मी ज्यावेळेला ती व्यक्ती आली आणि त्यांनी मला ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याच्यानंतर मी ज्यावेळेला सगळं काढलं, जो आलेख काढला, मी तो मांडणारच आहे. तुम्ही तो नीट बघा. हे होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे आणि मराठी माणसाची पण अपेक्षा आहे. पण मला जो प्लॅन दिसतोय, मराठी माणूस ते होऊ पण देणार नाही. नाही ते होऊ देणार नाही हे मला मान्य. त्याच्यानंतर पुढे काय गोष्टी घडतील ते सगळं येईलच. जे हिंदीमध्ये थोडीशी चुणूक दिसलीच त्या हिंदीच्या वेळेला. पण माझं असं म्हणणं आहे की काय प्रकारचं प्लॅनिंग सुरू आहे, आज नाही हो. हा काय विषय आता 2 वर्षातला आणि 4 वर्षातला विषय नाही आहे. हा विषय लॉंग टर्म आहे. आज आपण बोलतो आहोत आणि उद्या जर समजा अजून एक 20 वर्षानंतर ही गोष्ट समजा घडताना दिसली, तेव्हा काय करायचं? कारण तेव्हा आम्ही अलर्ट नव्हतो, तेव्हा आम्ही एकमेकांबद्दल आमचेच पाय खेचत होतो. हेच दिसणार ना चित्र. जर समजा तुम्हाला अलर्ट सिग्नल मिळतोय तर मला असं वाटतं की त्या गोष्टींकडे तुम्ही आत्ता बघणं गरजेचं आहे. आणि मी म्हटलं ना, मला जे डॉट्स जे सगळे आपण जोडतो हे मला सगळे दिसायला लागले. मी जेव्हा दाखवीन तेव्हा तुम्ही बघा. आता ज्या पद्धतीने आपण युती आणि आघाड्यांचं म्हणतो आहोत,
आता अशी परिस्थिती आहे ना की आम्ही इतका वेळ न्यूजरूममध्ये असून पण आम्हाला कळत नाही आहे की नेमकं कोण कोणाबरोबर आहे. आम्हाला पण पुण्यामध्ये अक्षरशः गुंडांना उमेदवारी दिली गेली आहे बरं, आतापर्यंत. मला एक गोष्ट सांगावं, आता अंबरनाथला काय झालं? काँग्रेस आणि भाजप हे एकत्र येताना दिसतात. अकोटपासून सोलापूरपासून काल मुंबईपर्यंत हल्ले होतात, खून होतात. काय या सगळ्याकडे तुम्ही नेमकं कसं बघताय? लोक चिडलेली आहेत, लोक रागावलेली आहेत. म्हणून रक्तपातापर्यंत गेली आहेत लोक आता. आता आमचा सोलापूरला एकाचा खून हो, झाला. सर्वदेनचा. मग असा महाराष्ट्रामध्ये मी कधी निवडणुका पाहिलेल्याच नाही आजपर्यंत. आता साधारणपणे मी निवडणुका साधारणपणे पाहतोय किंवा अगदी लहानपणापासून मी आमच्या घरामध्ये बघत आलो या सगळ्या गोष्टी आणि जवळून पाहिलेल्या आहेत. साधारणपणे मी पकडा म्हणजे जवळपास 45 वर्ष तर निश्चित बघतोय. हे असं वातावरण निवडणुकीचं मी पाहिलेलंच नाही कधी ना, महाराष्ट्राने पाहिलंय. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आपण बॅलेट पेपरवरचं पण वोटिंग पाहिलं. त्यावेळेचे जे कोणी सत्ताधारी असतील, कोणी असतील, हे खूप हंबल असायचे, खूप शांत असायचे, किंवा त्यांनाही एक थ्रेट असायचा, एक भीती असायची की बाबा काही घडू शकतं. आत्ताचे राज्यकर्ते समजा तुम्ही नीट बघितलेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की ह्यांना भीतीच नाही. सर्वसामान्य लोकांना इतकी भीती वाटतेय आपल्या म्हणून आपल्या या एरियातल्या नगरसेवकाविषयी सर कोणी बोलू शकत नाही आता. एक्झॅक्टली ना, म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्यांना भीती नाही. तर ही का आहे? मला हा कॉन्फिडन्स आला कुठून, मला जरा सांगा. हा कॉन्फिडन्स नुसता पैशातनं नाही आहेत. म्हणजे मी पैसे फेकले आणि मी मतदार विकत घेतले असे कोणी मतदार नाही आहेत सगळे. मग ह्या मुठभरांवरनं तुम्ही आपण महाराष्ट्राच्या समाजाचं आपण गणित नाही मांडू शकत. प्रत्येक मतदार हा काय विकला जाणार नाही आहे. त्याचा एक विचार आहे, त्याचा एक मत आहे, त्याचं एक म्हणणं आहे. मग हा माज येतो कुठून आणि कशातनं येतो? तर जर खात्री असेल मला की मी येणार आहे निवडून, निश्चित निवडून येणार, कळलं का? सगळा बंदोबस्त झालेला आहे. मग त्या मशीनवरचाच कॉन्फिडन्स आहे ना हा. दुसरा कॉन्फिडन्स येतो कुठून मला जरा सांगा. अशा प्रकारची बॉडी लँग्वेज, अशा प्रकारची गोष्ट ही ज्यावेळेला तुम्ही म्हणता की नाही आम्ही निवडून येतो, अशा माझ्याकडे तर अशा 100 गोष्टी आहेत की कोणाकोणाचे कोणाला काय फोन गेले आणि तू काळजी करू नको रे, तू येणार निवडून, या लेवलला सगळं चालू आहे. मग मतदारांतरी मतदानाला का जायचं? पराभव होणारच नाही यांचा. कोणाचा? यांचा जर असं असेल तर त्याला मग त्याला उत्तर आणि आव्हान कसं देणार? आम्ही आता सगळ्या बूथवरती माणसं उभी केलीत, सर्व बूथवरती. जे याच्या अगोदर आम्हाला लक्षात नाही आलं की काय नेमकं चाललंय. प्रत्येक बूथवरती आम्ही माणसं उभी केलीत. बोगस आला मारणार, बोगस दुबार जो आला की मारणार. मराठी मतदाराचा टक्का मुंबईमध्ये आणि MMRमध्ये कोणी म्हणतं 42%, कोणी म्हणतं 27%, एक्झॅक्ट माहीत नाही. पण त्याच्यामध्ये उत्तर भारतीय मी तुम्हाला आता सांगतो, आमचे जे काही आता प्रयत्न आहेत हे 100% हे मुंबईची सत्ता आणण्याकडेच आहेत. उत्तर राज्य भारतीयांची मुंबईमध्ये संख्या किती आहे? जास्त मराठी टक्का किती उरलाय असं तुमचं? मला असं वाटतं आम्ही जो आता मध्ये जो काही सर्वे झाला त्या सगळ्या याच्यामध्ये काहीतरी 40 का 41% आहेत. पण जनरली बोलताना 27% नाही, खोटं आहे ते. नाही पण उत्तर भारतीयांना मग कसं काय? उत्तर भारतीय वन साईड जाणार युतीकडे. तर मला एक गोष्ट सांगतो, साधारणपणे मुंबईमधला गुजराती मारवाडी टक्का 13% आहे. UP, बिहार आणि हा सगळा जर पट्टा पकडला तर तो साधारणपणे 15% आहे. हे जे तुमच्यासमोर येऊन वाटेल ते जे आकडे सांगतायत ना, हे मराठी माणसाला डिमोरलाइज करण्यासाठी करतायत. त्यात डिवाइड बाय 3-4 आहेत, म्हणजे शिंदे शिवसेना, भाजप, त्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस. मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये मराठी माणसाला निश्चित समजलेलं आहे की कोणाच्या बाजूने उभं राहायचंय. ते उभे राहतील आमच्या बाजूने अशी आम्हाला खात्री आहे. बरं, आता हे संपवताना शेवटचा शब्द म्हणून किंवा शेवटचा विचार म्हणून की आता तुम्ही प्रचार तर 29 ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष करणार नाही. तुमच्या मते आता ती तशी वेळ पण उरलेली नाही आहे आणि आता तशी गरज पण उरलेली नाही आहे. या अनुषंगानं काही आणखीन शेवटचं काही सांगायचं आहे मतदारांसाठी? नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, फक्त तुम्ही जागे राहा आणि काय प्रकारचं
काय म्हणतात त्याला एक षडयंत्र रचलं जातं आहे त्याच्या विरोधात मला असं वाटतं की तुम्ही जोरदार मतदानाला उतरा, आम्हाला यशस्वी करा, एवढंच फक्त मी सांगेन. आणि समोरच्यांनी आखलेले जे काही मनसुबे आहेत ते उद्ध्वस्त करा. जिंदगी ना मिलेगी दोबारामध्ये खूप छान डायलॉग आहे की दिलों में अपनी बेताबिया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. सध्याची ढासळलेली व्यवस्था आणि मराठी माणसाची बिघडलेली अवस्था याची बेचैनी मनात घेऊन जे जिंदादिल राजकारण तुम्ही करताय, त्यामुळे तुम्ही या सगळ्या राजकीय कोलाहलात वेगळे ठरता आणि महाराष्ट्र म्हणून तुमच्यावर भरभरून प्रेम करतो. फेसबुकवर अनेक लेख आहेत, त्यातलं एक वाक्य मला खूप आवडलं होतं की राज ठाकरे हा माणूस जिंकला पाहिजे, त्यामुळे किमान महाराष्ट्राचं रोजचं हरणं तरी थांबू शकतं. तुमचं तसं नेतृत्व बघायला खूप आवडेल. आजपर्यंत तुमचं नेतृत्व वक्तृत्व महाराष्ट्रानं पाहिलं आहे. पुन्हा एकदा तुमचं कर्तृत्व पाहण्याची संधी उभ्या महाराष्ट्राला मिळू दे, यात शुभेच्छा. आज कट्ट्यावर आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आभार. धन्यवाद. आणि यासोबतच माझ्या कट्ट्यावर आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.